मूळव्याध, ज्याला पाईल्स किंवा हेमोरॉइड्स असं म्हणतात, आजकाल या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला भरपूर लोकांना ही समस्या पाहायला मिळते आहे, ज्याला साध्या भाषेत आपण संडासच्या जागेवरती कोंब येणे असं सुद्धा म्हणतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशी 10 कारणे ज्यामुळे तुम्हाला मूळव्याध होऊ शकतं, किंवा तुम्हाला जर हा आजार असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शोधू शकता की कुठलं असं कारण आहे ज्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला. आणि हे शोधणं यासाठी सुद्धा गरजेचं आहे, कारण जर आपल्याला आपल्या आजाराचं कारण कळलं, आपण कारणापर्यंत जर पोहोचलो तर आपण त्याचा सटीक इलाज करू शकतो, परमनंट त्याचा इलाज करू शकतो. आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी डॉक्टर शीतल टोंगसे आपले खूप खूप स्वागत करतो आहे डॉक्टर टोंगसे होमिओपॅथी या यूट्यूब चॅनलवरती. आजकाल आपण बघतो आहे भरपूर लोकांना पाईल्स, फिशर, फिशुला, ज्याला आपण मूळव्याध किंवा कोंब असं सुद्धा म्हणतो, हा आजार भरपूर लोकांना आजकाल पाहायला मिळतो आहे. काय बरं याची कारणं आहेत, हा आजार का होतो हे आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण हे समजलं पाहिजे की आपल्याला जर मूळव्याधचा त्रास असेल, पाईल्सचा जर आपल्याला त्रास असेल तर आपल्याला कोणकोणती लक्षणं याच्यामध्ये दिसू शकतात, कुठले सिम्पटम्स आपल्याला असतात. तर सगळ्यात पहिले तर संडासच्या जागेवरती, लॅट्रिनच्या जागेवरती आग होणे, जलन होणे, बर्निंग होणे हे लक्षण प्रामुख्याने पाहायला मिळतं. आणि ह्या आगीमुळे बऱ्याच लोकांना आपण बघतोय त्यांना बसायलासुद्धा त्रास होतो. टॉयलेटवरनं आल्यावरती जवळपास 5-10 मिनटं ते 1-1, 1.5 तासापर्यंत त्यांना खाली बसतानासुद्धा प्रॉब्लेम होतो, चेअरवर बसतानासुद्धा प्रॉब्लेम होतो. त्याचप्रमाणे रक्तस्राव होणे, शौचानंतर रक्तस्राव होणे किंवा शौचाच्या वेळी रक्तस्राव होणे हे सुद्धा लक्षण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. गुदद्वाराजवळ खाज येणे, इचिंग होणे हे लक्षणसुद्धा आपल्याला पाईल्स या आजारामध्ये बघायला मिळतं. त्याचप्रमाणे गुदद्वाराजवळ बाहेर आलेला कोंब, लॅट्रिनच्या जागेवरती आपल्याला कोंबसारखा भाग दिसतो. बऱ्याचशा रुग्णांमध्ये आम्ही बघतो हा कोंब बऱ्याच रुग्णांमध्ये कंटिन्युअस तिथेच राहतो, किंवा काही रुग्णांमध्ये हा हाताने आतमध्ये जर ढकलला तर तो आतमध्ये जातो आणि परत नेक्स्ट टाईम जेव्हा ते लॅट्रिनला जातात तेव्हा तो कोंब बाहेर येतो. शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव होणे हे लक्षणसुद्धा पाईल्स या आजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे लॅट्रिनची जागा असते, गुदद्वाराची जी जागा असते तिथे दुखते, पेन होते, लाल होते ती जागा, तिथे स्वेलिंग येते, सुजन येते, अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला या आजारामध्ये दिसतात. हे लक्षणं जर तुम्हाला असतील तर तुम्हाला मूळव्याध हा आजार होण्याची दाट शक्यता आहे. काय याची ट्रीटमेंट आपण केली पाहिजे? खरंच हा आजार पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो का? आणि हो, हा आजार बिना ऑपरेशन दुरुस्त करता येतो का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, हा आजार आपल्याला बिना ऑपरेशनसुद्धा दुरुस्त करता येतो. जर तुम्हाला त्रास असेल तर पूर्णपणे, संपूर्णपणे तुम्ही या आजारातून ठीक होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल केले पाहिजे. मी रोज भरपूर पाईल्स या आजाराचे पेशंट बघतो आणि भरपूर पेशंटला, भरपूर रुग्णांना बिना ऑपरेशन मी ठीक केला आहे. रटानिया, ॲस्कुलस, ॲलोज, सल्फर, नक्झोमिका, नायट्रिक ॲसिड, हिपरसल्फ अशा बऱ्याचशा चांगल्या औषधी होमिओपॅथीमध्ये आहेत. पण लक्षात ठेवा, मनाने कुठलीही औषध घ्यायची नाही. योग्य चांगल्या फिजिशियनला दाखवा, किंवा तुम्ही माझ्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्याशी बोलू शकता, मला व्हॉट्सॲप करू शकता. माझा नंबर मी खाली दिलेला आहे. चला तर आता आपण जाणून घेऊया मूळव्याध होण्याची कारणं कुठली आहेत, कोणती ती 10 कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला मूळव्याध हा आजार होऊ शकतो. पहिलं मुख्य कारण पाईल्स होण्याचं जे आहे ते आहे बैठी जीवनशैली. आजकाल आपली लाईफस्टाईलच बदलली आहे. बरेचसे लोक ऑफिसमध्ये बसून काम करतात, किंवा घरी बसून काम करतात, किंवा विद्यार्थी कम्प्युटरच्या समोर बसून काम करतात. ते दिवसभर किंवा जास्तीत जास्त वेळ 5 ते 6 तासापेक्षा जास्त वेळ बसून असतात. आणि यामुळे तुमची पचनशक्ती स्लो होते, तुमच्या लॅट्रिनच्या जागेवरती प्रेशर तयार होते, आणि यामुळे तुम्हाला हा आजार होऊ शकतो. आजकाल आपण बघतो आहे मोबाईलमुळे चालणे बंद झाले. लोक चालत नाहीत, वॉक करत नाहीत, त्याचप्रमाणे एक्सरसाइजसुद्धा करत नाहीत. जर तुमच्या आजारासाठी तुम्हाला हे कारण दिसत असेल तर तुम्ही यावरती मात केला पाहिजे आणि चालणं फिरणं सुरू केलं पाहिजे. किमान 5 किलोमीटर तुम्ही रोज चाललं पाहिजे. दुसरं जे मुख्य कारण आहे ते आहे मसालेदार पदार्थ. जीवनशैलीसोबतच आपल्या जीवनामध्ये आणखी जो आमूलाग्र बदल घडला आहे तो म्हणजे आपल्या खाण्यापिण्यामध्ये झालेला बदल. आधी आपण पोट भरण्यासाठी खायचो, आता आपण मसालेदार पदार्थ चवेसाठी खातो. आणि चवेसाठी घेतलेला आहार हा तुमच्या डायजेशनसाठी घातक ठरू शकते, तुमचं डायजेशन खराब करू शकते. मूळव्याध होण्याचं तिसरं मुख्य कारण आहे अतिरिक्त वजन किंवा स्थूलपणा. बिलकुल मित्रांनो, आपण खाण्यापिण्यामध्ये गडबड करतो आहे, बसून राहतो आहे, स्वाभाविकच आहे की आपलं वजन वाढेल आणि त्याचा परिणाम आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती, आपल्या पचनावरती होऊ शकतो आणि त्यामुळे पाईल्स हा आजार उत्पन्न होऊ शकतो. चौथं कारण यामध्ये आहे आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव, आणि ज्यामुळे होते बद्धकोष्ठता म्हणजे कन्स्टिपेशन, पोट साफ न होणे.
कन्स्टिपेशन जर तुम्हाला झाले, बद्धकोष्ठता जर झाली, तर काय होईल? तुमच्या लॅट्रिनच्या मार्गावरती प्रेशर निर्माण होईल, दबाव निर्माण होईल आणि त्यामुळे हा पाईल्स जो आजार आहे तो निर्माण होऊ शकतो. तुम्हाला संडासच्या जागेवरती कोंब तयार होऊ शकतो. 5वं कारण आहे दीर्घकालीन जुलाब. जर तुम्हाला कंटिन्युअसली डायरिया राहत असेल कुठल्याही कारणामुळे, तरीसुद्धा तुम्हाला पाईल्स हा आजार होऊ शकतो. नेक्स्ट कारण आहे जड वस्तू उचलणे. तुम्ही जर खूप जास्त वजनदार वस्तू उचलण्याचं कुठलं काम करत असाल किंवा बरेचसे असे पेशंट माझ्याकडे येतात जे जिममध्ये हेवी वेट लिफ्टिंग करतात, त्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. त्या पुढचं कारण आहे सतत खोकला किंवा वारंवार होणाऱ्या उलट्या. काही लोकांना ॲलर्जीचा प्रॉब्लेम असतो, खोकल्याचा प्रॉब्लेम असतो. तर जोराने नेहमी खोकल्यामुळे लॅट्रिनच्या जागेवरती दबाव निर्माण होऊन पाईल्स हा आजार होऊ शकतो. 8वं कारण आहे गर्भावस्था. बिलकुल बरेचसे रुग्ण मी असे बघतो की गर्भावस्थेमध्ये काय होतं, बाळ गर्भाशयामध्ये असल्यामुळे लॅट्रिनच्या जागेवरती प्रेशर निर्माण होतं आणि ते स्वाभाविक असतं, पण त्यामुळे पाईल्स हा आजार उत्पन्न होऊ शकतो. आणि म्हणून भरपूर पेशंटमध्ये मी बघितलं आहे की बाळाच्या जन्मानंतर त्यांचा रक्तस्राव थांबतो किंवा डिलिव्हरीनंतर त्यांना हा त्रास कंटिन्युअसली सुरू असतो. अशावेळी होमिओपॅथी अतिशय फायद्याची आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही होमिओपॅथिक औषध घेतलं तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. 9 नंबरचं कारण आहे 45पेक्षा जास्त वय. तुमचं वय जर वाढते आहे आणि तुम्ही वाढत्या वयासोबत जर एक्सरसाइज करत नाही तर काय होईल? तुमचे स्नायू, तुमच्या रक्तवाहिन्या हे सगळे घटक कमकुवत व्हायला लागतात आणि त्यामुळे लॅट्रिनच्या जागेला जी होल्ड करण्याची कॅपॅसिटी असते ती कमी झाल्यामुळे तिथे प्रेशर निर्माण थोडंसं जरी झालं तरीसुद्धा पाईल्स, फिशर किंवा फिश्युलासारखे आजार उत्पन्न होऊ शकतात आणि म्हणून व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. 10वं कारण आहे अनुवंशिकता. बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये आम्ही बघतो की आईवडिलांना त्रास असतो, मुलांनासुद्धा त्रास सुरू होतो. इथे आणखीन एक समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर तुमच्या फॅमिलीमध्ये काही चुकीच्या सवयी असतील, बॅड डायटरी हॅबिट्स असतील, जसं बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये आपण बघतो की तेलकट खाण्याची सवयच असते, पण ती मुलांनासुद्धा सवय लागते आणि म्हणूनसुद्धा मुलांना हा आजार उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट काय कारण आहे, एक्झॅक्ट कॉज कुठला आहे ते शोधणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, या व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश माझा आहे की तुम्हाला जर हा त्रास असेल तर तुम्हाला हा त्रास कशामुळे आहे हे तुम्ही स्वतः शोधू शकता. कारण मित्रांनो, बरेचसे मी पेशंट असे बघितले आहेत की ज्यांनी 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा ऑपरेशन्स केले आणि पुन्हा हा त्रास निर्माण झाला. याचा अर्थ ऑपरेशन फेल झालं असा नाही, डॉक्टरांनी ऑपरेशन व्यवस्थित केलं, पण आपल्या डायटरी हॅबिट्समुळे, बॅड हॅबिट्समुळे पुन्हा पुन्हा हा त्रास आपल्याला उद्भवू शकतो. आणि म्हणून हा आजार जो आहे, ज्याला आम्ही म्हणतो की इट्स अ लाईफस्टाईल डिसऑर्डर, तुमच्या जीवनशैलीच्या वर आधारित हा आजार आहे आणि जीवनशैली जर गडबड झाली तर हा आजार होऊ शकतो. म्हणून उपाययोजना काय करायची? तुम्हाला जर त्रास जास्त असेल तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथीचं औषध घेतलं पाहिजे. मनाने औषधोपचार करायचा नाही. आपल्या आसपासच्या डॉक्टरांना दाखवा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, चेकअप करा, कारण एक्झॅक्ट ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे आणि मग ट्रीटमेंट सुरू करा. सो औषधोपचारासोबत तुम्हाला लाईफस्टाईल मॅनेजमेंट करायची. पैदल फिरणं सुरू करा, फायबरस फूड जास्त घ्या. त्याचप्रमाणे तुम्हाला बसून जर तुम्ही कंटिन्युअसली राहत असाल तर तुम्हाला चालणं तुम्ही सुरू केलं पाहिजे. पाण्याचं प्रमाण वाढवा, जास्तीत जास्त पाणी प्या. आणखी काय काय तुम्ही घरगुती उपाय करू शकता यावरती माझे बरेचसे व्हिडिओज आहेत, पूर्ण लिस्ट आहे. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा. शीतल टोंगसे, SITALTONGASE, शीतल टोंगसे लिहा आणि पुढे पाईल्स लिहा. खूप सारे व्हिडिओज तुम्हाला दिसतील. हे सगळे व्हिडिओज तुम्ही बघा, म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कारण कळेल आणि उपायसुद्धा याच्यावरचा तुम्हाला कळेल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. डॉक्टर टोंगसे होमिओपॅथी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर मग हसत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.